आज आपण दुसरं चॅप्टर सुरू करणार आहोत, क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यामध्ये स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच त्याचा जनरल फॉर्म ax² + bx + c = 0 आणि a b c आर रिअल नंबर्स बट a इज नॉट इक्वल टू 0. हा a 0 नको. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय, या ठिकाणी जो व्हेरिएबल असतो मिनिमम त्याचा डिग्री जी आहे ती 2 असणं आवश्यक आहे. म्हणून इथं a इज नॉट इक्वल टू 0, समजा a इज इक्वल टू 0 केला असतं तर हा पूर्ण टर्मच कॅन्सल झाली असती. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं असतं की नाही, लिनियर इक्वेशन झालं असतं. म्हणजे bx + c = 0 राहिला असता. म्हणून ह्या व्हेरिएबलची जी पॉवर आहे, जी डिग्री ती 2 असणं आवश्यक आहे. म्हणून याच्यामध्ये रिअल नंबर ए बी सी रिअल नंबर बट a इज नॉट इक्वल टू 0. ओके, डेफिनेशन नीट लक्षात घ्या. त्याच्यामधलं समजा आपण रिअल नंबर्स आपण इथं पाहणार आहोत की रिअल नंबर म्हणजे कोणकोणते नंबर येतात. म्हणजे ते अपूर्णांकात पण येतात, म्हणजे 2/3 पण येऊ शकतो त्याच्यामध्ये, किंवा √2 पण येऊ शकतो, किंवा 5 पण येऊ शकतो, निगेटिव्ह येऊ शकतो, पॉझिटिव्ह, सर्व त्याच्यामध्ये रिअल नंबर्स आहेत. म्हणजे या पद्धतीचे कोणतेही आले तर आपल्याला ते ओळखता आले पाहिजे. समजा आता याच्यामध्ये जर आपल्याला त्यांनी म्हटलं की प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये त्यांनी विचारलंच आहे की तुमच्या पद्धतीने तुम्ही इक्वेशन तयार करा, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो -2x² + 5x प्लस किंवा -6 = 0. याची पॉवर आली 2 म्हणजेच, आणि याचा कोएफिशियंट काय आला x² कोएफिशियंट -2, याचा x हा 5 आणि हा -6. याच्याबरोबर आपण कंपेअर केली आणि आपल्याला जर एबीसीच्या किमती विचारल्या असतील तर याच्या बरोबर जर आपण कंपेअर केलं, आता हा पहिला हा x² व्हेरिएबल्स, आणि एच्या जागी काय आलेलं आहे a इज इक्वल टू 2, सॉरी -2, हा मायनस साईन घ्यावे लागेल, -2. b इज इक्वल टू काय आलेलं आहे आपल्या इथं, बीच्या ठिकाणी बीच्या ठिकाणी काय आलेलं आहे 5, आणि सीच्या ठिकाणी काय आलेलं आहे इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला -6 घ्यावे लागेल. ओके, या पद्धतीने आपल्याला एबीसीच्या किमती विचारल्या जातात. बऱ्याच ठिकाणी वापर केला जातो, 1-1 मार्काला 2-2 मार्काला विचारलं जातं. त्यावेळेस ह्या जनरल फॉर्ममध्ये कंपॅरिंग करायचं आहे आणि तो एबीसीच्या किमती लिहायच्या आहेत या पद्धतीने. मग आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही इक्वेशन तयार करा, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा. तर मग आपल्याला कसं करता येईल, या ठिकाणी पहिला इक्वेशन घेतलं आहे आपण, मी आता दुसरं इक्वेशन असं तयार करतो की समजा सेकंड √5y² = 0 is also quadratic equation because variable is y and its power is 2. बाकीचं काय 0 आणि काय प्लस आहे ते आपल्याला माहित नाही, त्याच्याशी काही घेणं नाही. आपल्याला हे पाहिजे y² म्हणजे त्याची व्हेरिएबलची पॉवर 2 आहे ना, त्याचा कोएफिशियंट 0 नाही ना, बस संपलं. म्हणजे यालाच आपण असं लिहू शकतो की √5y² + 0y + c0 = 0. म्हणजेच बी ए ची व्हॅल्यू काय आली √5, बी ची व्हॅल्यू काय आली 0 आणि सी ची व्हॅल्यू काय आली 0. ओके, या पद्धतीने आपण तुम्ही कोणतेही तुमच्या पद्धतीने 2-3 उदाहरणं क्वाड्रॅटिक इक्वेशनचे घ्या आणि या पद्धतीने क्वेश्चन फर्स्ट कंप्लीट करा. त्याच्यामध्ये आपल्याला सेकंड क्वेश्चन दिलेला आहे की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत किंवा नाही. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे. काय आहे याच्यामध्ये जनरल फॉर्म नीट लक्षात ठेवायचं. मी आता तुम्हाला एक सेकंड एक्झाम्पल खूप महत्त्वाचा सांगितलं आहे. ax² पॉवर 2 पाहिजे, 2 पेक्षा जास्त नको किंवा कमी पण नको. व्हेरिएबलची पॉवर किती पाहिजे 2 पाहिजे. ओके, तसंच एक्झाम्पल दिलेले पहिला आणि दुसरा. पहिला एक्झाम्पल दिलेला आहे पहा, x² + 5x - 2 = 0. क्लिअरली दिसते आपल्याला इथं ए ची व्हॅल्यू 1 आहे, बी ची व्हॅल्यू 5 आहे आणि सी ची व्हॅल्यू काय -2 आहे. ओके, तर पहिला इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सेकंड सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणजे सेकंड काय दिलं पहा, y² = 5y + -10. तुम्हाला सर कुठे येतं, या फॉर्ममध्ये तर नाहीच आहे. काही वेळेस आपल्याला त्या फॉर्ममध्ये आणावे लागतात. काही उदाहरणं घेतलीत मी इथं, तुमच्या लक्षात येतील. यालाच काय करता येईल आपल्याला, y² हा इकडे येताना -5y, हा मायनस या इकडे येताना प्लस होईल, +10 = 0. या जनरल फॉर्ममध्ये आणलं आपण म्हणजे आपल्या लक्षात येईल त्याची y ची पॉवर आहे, त्याचा कोएफिशियंट 1 आहे.
काहीच नाही म्हणजे काय 1 आहे. ते या पद्धतीने आपल्याला हा सेकंड इक्वेशन सुद्धा काय क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये आहे. त्याच्यानंतर थर्ड इक्वेशन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पहा तिसरा एक्झाम्पल लिहून घेतलेला आहे मी इथं. आता याला जनरल फॉर्ममध्ये आणावं लागणार आहे. याला आपण सॉल्व्ह करणार. याच्या छेदस्थानी काहीच नाही म्हणजे काय 1 आहे. म्हणजे हा y इकडे मल्टिप्लायला जाईल. y⁻³ म्हणजे हा 2 y² इंटू y म्हणजे y³ प्लस 1 डिवायडेड बाय y. हा काय येणार आहे y असणार इथं बेस इज इक्वल टू 2. देअरफॉर y³ प्लस 1 इज इक्वल टू हा y इकडे मल्टिप्लायला जाईल 2y. हा 2y पण मध्ये घेऊन सॉरी y³ आहे हा. म्हणजेच काय मिळालं आपल्याला y³ मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे नाही. याची जी पॉवर आहे ती 3 आहे. आपल्याला किती पाहिजे जनरल फॉर्म मध्ये पहा 2 पाहिजे. 2 पेक्षा जास्त नको किंवा कमीही नको. कमी असली तर काय असणार आहे लिनियर इक्वेशन तयार होणार आहे. म्हणून या ठिकाणी y³ आहे. दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. याचप्रमाणे आपण आता चौथा एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. सिमिलरली याच्या छेदस्थानी काहीच नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन हा x² जाईल प्लस 1 1 1 जा 1 डिवायडेड बाय x इज इक्वल टू -2. ओके. हा x परत इकडे मल्टिप्लायला जाईल म्हणजेच काय येणार आहे x² प्लस 1 इज इक्वल टू -2x 2 इंटू x मल्टिप्लायला गेला इकडे. मग आपण त्याच्या जागेवर घेऊन मधली स्टेप्स आहे त्याची. म्हणजे हा मायनसचा काय होईल इकडे जाताना प्लस होईल. x² प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0 इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आहे पॉवर आहे. मग त्याच्यात a ची व्हॅल्यू काय b ची व्हॅल्यू काय c ची व्हॅल्यू काय हे आपण आपल्या मनाशी आता आपण वर्गात राहिलो असतो तर आपण लगेच विचारलं असतं a ची व्हॅल्यू काय b ची व्हॅल्यू काय. ओके. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा पाचवा एक्झाम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हा इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंड एक्झाम्पल 2 ब्रॅकेट सॉल्व्ह करणे इयत्ता 7वी मध्ये आपण शिकलोय. हा पहिले m ने मल्टिप्लाय करणार आपण m आणि दुसरा ब्रॅकेट लिहून घेऊ +2 परत दुसरा ब्रॅकेट m-5 इज इक्वल टू 0. m इंटू m² -5m हा 5m प्लस 2m आणि -10 2 इंटू -5 -10 इज इक्वल टू 0. पण आता m दोघं सेम आहेत. -5 प्लस 2 -5 प्लस 2 म्हणजेच मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणजेच काय येणार आहे m² -3m -10 इज इक्वल टू 0. तुम्ही म्हणाल हे इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. पॉवर काय 2 आहे इथं म्हणजेच हे सुद्धा काय क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्ही म्हणाल सर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म हा प्लस प्लस घेतलेला आहे इथं तर मायनस आलं. तर याला आपण या पद्धतीने लिहू शकतो m² प्लस इन ब्रॅकेट -3m प्लस -10 इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये लिहू शकतो. म्हणजे a इज इक्वल टू काय 1 कंपॅरिंग करायचं याच्याबरोबर. b इज इक्वल टू काय आलं -3 आणि c इज इक्वल टू काय आलं -10. या पद्धतीने हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह केल्यानंतर मग क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही ते ओळखायचं आहे. असं नुसतं पाहता लगेच आपल्याला मिळणार नाही. ते सॉल्व्ह करावं लागतं. थर्ड एक्झाम्पल पहा m³ इकडे m³ हा इकडे येताना मायनस होईल म्हणजेच m³ -3m³ प्लस 3m² -2 इज इक्वल टू इकडे काय होईल आता 0. आता हे m³ काय करतो दोघं त्याची डिग्री सेम आहे व्हेरिएबल सेम आहेत म्हणजेच आपल्याला काय करणार कोएफिशियंटची निगेटिव्ह करावं लागेल. म्हणजेच -2m³ -3m² -2 इज इक्वल टू 0. आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. याची जी पॉवर आहे ती काय आहे 3 आहे. 2पेक्षा जास्त आहे. म्हणून हे सुद्धा क्वाड्रॅटिक 6वा एक्झाम्पल जे आहे तो सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. लक्षात घ्या. या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन 2 कंप्लीट केलेला आहे. याच्यामध्ये आपण त्याच्यामधला तिसरा क्वेश्चन आहे की त्याला जनरल फॉर्ममध्ये आणायचं आणि त्याच्या ABCच्या किमती लिहायच्या आहेत आपल्याला. ओके. मी एक 3 एक्झाम्पल घेतलेले आहेत त्याचा आपण सोडवूया. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण ABCच्या किमती कशा काढतात ते पाहिलंय. पाहता याला इकडच्या बाजूला घेऊन आपण पहिले y² असतो जनरल फॉर्म आपला म्हणजेच y² हा इकडे येताना प्लस झाला प्लस हा 2y जसाच तसा गेला आणि हा -10 आला इज इक्वल टू 0. इझी होतं.
कंपेअरिंग जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन कंप्लीट लिहित नाही मी आता. म्हणजेच कोणतं आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजे त्याला कंपेअर करायचं. आता वायच्या ठिकाणी एक इथं वाय आणि एक्स आहे. म्हणजे वाय आणि एक्स ते काय व्हेरिएबल आहेत ते काही असले तरी चालतात. म्हणजे इथं एकच्या जागी एच्या जागी काहीच नाही म्हणजे काय आहे ए इज इक्वल टू काहीच नाही म्हणजे 1 असतो तिथं. ओके. त्याच्यानंतर बी इज इक्वल टू काय दिसतं आपल्याला इथं बी इज इक्वल टू 2 प्लस 2 आणि सी इज इक्वल टू काय दिसतं आपल्याला इथं -10. या पद्धतीने आपल्याला ए बी सीच्या किमती काढायला सांगितल्या त्या कंपेअर करून. पहिला एक्झाम्पल आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणावं लागेल. नंतर मग आपल्याला एबीसीच्या क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते फॉर्ममध्ये आणायचे आणि किमती लिहायचे कंपेअर करून. सॉल्व दिस ब्रॅकेट काय ए प्लस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय फॉर्म्युला यायला पाहिजे एक्स स्क्वेअर मायनस 2 ने मल्टिप्लाय करतो 2x आणि प्लस 1 स्क्वेअर इज 1 इज इक्वल टू 2x प्लस 3. ब्रॅकेट सॉल्व केलेला आहे फक्त आपण हा. म्हणजेच आता आपण या ठिकाणी एक्सच्या एक्स जवळ आणू संख्येच्या संख्या जवळ आणू. म्हणजेच काय येणार एक्स स्क्वेअर मायनस 2x हा -2x हा इकडे येताना -2x हा +1 आणि तो इकडे येताना -3 इज इक्वल टू 0. देयरफॉर एक्स स्क्वेअर जसंच तसा व्हेरिएबल सेम आहेत त्याची डिग्री सुद्धा सेम आहे. म्हणजे -2 -4x आणि हा काय येणार आहे -3 आणि +1 आहे. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह म्हणून काय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे -2 इज इक्वल टू 0. आलंय त्या फॉर्ममध्ये जनरल फॉर्ममध्ये जनरल क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे याबरोबर कंपेअर करायचं. हिअर ए इज इक्वल टू कंपेअर करायचं तुम्ही लिहायचं कंपेअरिंग द जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. देयरफॉर ए इज इक्वल टू काहीच नाही म्हणजे काय येतं 1. बी इज इक्वल टू चिन्हासहित घ्यायचं आहे बी इज इक्वल टू -4 आणि सी इज इक्वल टू -2. या पद्धतीने आपल्याला एबीसीच्या किमती काढायच्या होत्या. नेक्स्ट एक्झाम्पल पहा 3m स्क्वेअर हा इकडे घेऊन आपण -2m² प्लस 9 इज इक्वल टू 0. मुद्दाम घेतला एक्झाम्पल. m² पॉवर सेम आहे म्हणून 3 - 2 मीन्स 1m² प्लस 9 इज इक्वल टू 0. हे सॉल्व करून आपण m² काढलेला आहे. तेव्हा जर आता याच्यात 2 टर्म आहेत जनरल फॉर्म मध्ये 3 टर्म आहेत. याला आपण त्या फॉर्म मध्ये आणू शकतो m² प्लस 0m प्लस 9 इज कॉन्स्टंट 9 इज अ c. देयरफॉर हिअर a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू 0 ही टर्म लिहू शकतो आपण 0 टाकून आणि c इज इक्वल टू 9. या पद्धतीने या ठिकाणी आपण याच्यातले 3 एक्झाम्पल घेतले. त्याच्यातले 3 एक्झाम्पल बाकी ते तुम्ही करायचे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे की हे रूट्स आहेत किंवा नाही. म्हणजे ज्यावेळेस LHS इज इक्वल टू RHS येईल त्यावेळेस काय असणार आहे रूट्स आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याला पहिली व्हॅल्यू काय करावं लागेल m इज इक्वल टू 2 टाकावं लागेल. पुट m इज इक्वल टू 2. m ची व्हॅल्यू आपण 2 LHS आपण घेऊ. LHS इज इक्वल टू काय 2m² मायनस 5m. पहा आता m ची किंमत टाकू आपण 2 इंटू m इज 2² मायनस 5 इंटू 2. पहा आता 2 इंटू 2² इज 4 मायनस 10. आता 2 इंटू 4 8 मायनस 10 इज इक्वल टू -2 आलं आहे. 0 आलं का RHS आली इज नॉट 0. Therefore m is equal to 2 is not root of this equation. Okay, काय लिहायचंय is not equal to 0. LHS is equal to is not equal to RHS. LHS is equal to not RHS. Therefore m is not root of this given equation. आता सेकंड दिलेलं आहे आपल्याला. सेकंड काय दिलेलं आहे पुट m is equal to 5/2 यायला सांगितलं आपल्याला 5/2. LHS लिहितो मी. LHS इज इक्वल टू काय 2m² मायनस 5m इज इक्वल टू 2 इंटू m इज पुट दिस व्हॅल्यू 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 इंटू
5/2 5/2 पाहता काय येणार इथं E इज इक्वल टू 2 इंटू 5 स्क्वेअर 25 डिवायडेड बाय आणि हा 2 स्क्वेअर 4 परत बे एक बे बे दोन्ही 4 आपण देऊ शकतो मायनस हा मध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणून अंशांचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार 5 इंटू 5 25 डिवायडेड बाय 2 पाहता इथं सुद्धा 25/2 मायनस 25/2 दॅट इज 0 आणि इज इक्वल टू RHS. Therefore LHS is equal to RHS. Therefore M is equal to 5/2 is a root of given equation. Okay. त्याच्यामधला चौथ्यातला दुसरा एक्झाम्पल घेतला पहिला एक्झाम्पल पण असंच करायचं LHS is equal to RHS आलं की समजायचं की आपलं जे इक्वेशन दिलेलं आहे त्याचं रूट आहेत असं आपल्याला लक्षात येईल. त्याच्यानंतर त्याच्यातला पाचवा एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. पाहता पाचवा क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे K find the value of K x is equal to 3 is root of equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. म्हणजे 3 is equal to x is equal to 3 is a root आहे म्हणजे याचा अर्थ काय LHS is equal to RHS आहे म्हणजे या ठिकाणी put x is equal to 3 कशामध्ये या इक्वेशन मध्ये म्हणजे रूट आहे इथं आपण रूट शोधायला सांगितले होते इथं रूट दिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय kx square minus 10x plus 3 is equal to 0 म्हणजे काय करायचं आपल्याला x ची व्हॅल्यू 3 टाकायची म्हणजे k 3 स्क्वेअर मायनस 10 इंटू x ची व्हॅल्यू काय करायची 3 प्लस 3 इज इक्वल टू 0 म्हणजे k ची व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला पहा therefore k into 3 square 9 minus 30 plus 3 is equal to 0 पाहता हे दोघं मायनस 30 प्लस 3 म्हणजेच 9k मायनस 27 30तून 3 गेले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह इज इक्वल टू 0 आता हा 27 तिकडे जाताना काय होईल प्लस होईल 9k इज इक्वल टू 27 आता 9 इथं मल्टिप्लिकेशन नाही होणार डिव्हायडेशनला जाईल देअरफॉर k इज इक्वल टू 27 डिवाइडेड बाय 9 9 1 जा 9 9 3 जा 27 देअरफॉर k इज इक्वल टू 3 या पद्धतीने आपण व्हॅल्यू k ची व्हॅल्यू टाकलेली रूटचा अर्थ समजला ना की त्याचा रूट आहे म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये ती एक्स जे व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलची किंमत टाकली की आपल्याला ते त्या ठिकाणी मिळते याच्यानंतर त्याच्यातला 6वा एक्झाम्पल सेम आहे बिलकुल तुम्हाला तक्ता दिलेला आहे ऍक्टिव्हिटी पूर्ण करायला सांगितलेली सेम अशाच पद्धतीने ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची